महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. कुठला विकास, कोणता विकास? मी आता गेली मग या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज म्हणून घेतल्याच्या नंतर जो फिरतोय गावागावामध्ये, एक रस्ता कुठचा चांगला नाही. तिथं लोकांचे जे मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, ह्याच्यामध्ये कुठलंही काम त्या ठिकाणी उभं नाही. काय सांगतात, कुठला विकास सांगतात? माझं आव्हान आहे त्यांनी माझ्याबरोबर चालावं, मी जिथं फिरतोय तिथं, आणि त्यांनी विकास मला दाखवावा. विकास म्हणजे त्यांच्या डोक्यात भ्रष्टाचार म्हणजे विकास नव्हे. विकास ही एक संकल्पना आहे, जो शाश्वत विकास झाला पाहिजे. एकही रस्ता, आज गगनबावडा घाट 1 वर्ष बंद आहे, कोण जबाबदार? अरुणा प्रकल्पामध्ये काल मी फिरतो होतो पुनर्वसनामध्ये, तिथं लोकांना नागरी सुविधा दिलेल्या नाही. त्या प्रकल्पामध्ये धरणाचं पाणी अजून त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. प्रकल्पग्रस्तांचा वाटोळ करण्याचं काम या नितेश राणेंनी त्या ठिकाणी केलं. मग ते नरळव्याचे धरण असेल, अरुणा प्रकल्पाचं धरण असेल, कुठल्या विकासाबद्दल बोलता? आणि तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे आणि हिंदू नेते समजता ना. तुम्ही तुम्हाला आज विकास जर तुम्ही केला असेल तर का दारोदारी भटकावं लागतंय? का तुम्ही आज ओम गणेशमध्ये कैद होऊन बसलेले आहात? लोकांना धमकवून, भय निर्माण करून, दहशत निर्माण करून, आमिष, प्रलोभन आणि पैशाचं वाटप करून राजकारण करणारे तुम्ही. हिंमत असेल तर जनतेमध्ये चला, या माझ्याबरोबर आणि दाखवा मला कुठे आहे तो विकास. बघू दे, विकास झालाय की भ्रष्टाचार झालाय मी दाखवतो. एक रस्ता सुस्थितीमध्ये नाही. कुठल्याही जनतेला जी आरोग्याची व्यवस्था अपेक्षित आहे शासकीय, कुठे आहे या जिल्ह्यामध्ये? एखादा पेशंट, समजा अपघात झाला, एखादा पेशंटला गंभीर आजार झाला, तर या जिल्ह्यामध्ये उपचार होत नाहीत, त्यांना औषधं मिळत नाही. काही त्यांना त्या ठिकाणी बिचारे अडचणीमध्ये आहेत. काय लोकांना तर रोजगार मिळाला? कितीतरी तरुण आज बेकार आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये, बेरोजगार आहेत. किती लोकांना तुम्ही रोजगार दिला? चला माझ्याबरोबर, हिंमत असेल, तुम्हाला माझं आव्हान आहे, जनतेमध्ये चला, लोकांमध्ये चला आणि मला विकास दाखवा. तुमचा भ्रष्टाचार म्हणजे विकास नव्हे. काही मूठभर लोक जे दलाल गावामध्ये गोळा केलेत आणि त्या दलालाच्या जीवावर गावाला वेटीस धरण्याचं जे काम तुम्ही चालवलेलं आहे, हे आता बंद झालेलं आहे. ही निवडणूक जनतेनं आता हातात घेतलेली आहे आणि तुम्हाला 23 तारीखला तुमची जागा ही जनता या मतदारसंघामध्ये दाखवणार आणि परिवर्तन या मतदारसंघामध्ये 100% होणार आहे.